नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मध्ये आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 धातू व अधातू हे प्रकरण पूर्ण केलेले आहे। तसंच चाचणीसाठी नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा आपण सोडवलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाठ अभ्यासणार आहोत, प्रकरण क्रमांक 8 प्रदूषण। आणि आजचा आपला उपघटक आहे प्रस्तावना। प्रस्तावनेमध्ये आपण प्रदूषण म्हणजे नेमकं काय, प्रदूषके म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत। तसंच हवा प्रदूषण कसं होतं, त्याची विविध कारणे कोणकोणती आहेत हा भाग देखील आपण अभ्यासणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती काही चित्र दिसत आहेत। या आहेत पर्यावरणामधील विविध समस्या। आता त्याच्यावरती बघा प्रश्न काय विचारलेले आहेत, पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात। बघा बरं, का निर्माण झाल्या असाव्यात। एका ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये कारखान्यातील सांडपाणी दाखवलेलं आहे, दुसऱ्यामध्ये बघा गाडीतून इंधनाच्या ज्वलनातून धूर बाहेर पडत आहे। तसंच तिसऱ्या चित्रामध्ये सुद्धा कारखान्यातून बाहेर पडणारा धूर दाखवलेला आहे। म्हणजे ही सर्व कारणे प्रदूषणासाठी कारणीभूत असे घटक आहेत। मग या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात, तर याचे उत्तर आहे ते म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजा भागवण्यासाठी शहरीकरण, त्यानंतर अमर्याद जंगलतोड आणि अनेक कारखाने उभा राहिल्या की ज्यामुळे ह्या समस्या काय झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत। दुसरा प्रश्न बघा, या समस्यांवर मात करण्यासाठी काय करावे लागेल। तर अनेक उपाययोजना याच्यावरती आपण काय करू शकतो, सुचवू शकतो की जसं की कारखान्याच्या सांडपाणीवरती प्रक्रिया करून मग आजूबाजूच्या सरोवरामध्ये सोडले पाहिजेत। तसंच कारखान्याच्या धुराड्या उंच असल्या पाहिजेत। तसंच कमीत कमी वाहनांचा वापर केला पाहिजे। जर आपल्याला कमी अंतर जायचं असेल तर पायी किंवा सायकलने शक्य असेल तर ते जावे। म्हणजे कमीत कमी वाहनांचा उपयोग करून आपण काय करू शकतो, प्रदूषण कमी करू शकतो। तर माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढले। या प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागले। बघा, निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे अनेक प्रकारचे प्रदूषण सध्या निर्माण होत चाललेले आहेत आणि याचे कारणे म्हणजेच वाढत चाललेली लोकसंख्या, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी औद्योगिकरणाचा झालेला विकास, खाणकाम, वाहतूक, शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कीटकनाशक, तणनाशक यांचा वाढत चाललेला अतिवापर, या सर्वमुळे पृथ्वीवरती प्रदूषण काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे। तर आता नेमकं प्रदूषण म्हणजे काय, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय। ही व्याख्या आहे प्रदूषणाची। काय म्हटले बघा, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय। नैसर्गिक जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एखादा घटक आहे की जो पर्यावरणाला हानी पोचवत आहे, तर अशा वेळी आपण तिथं प्रदूषण झालं असं म्हणू शकतो। ठीक आहे। आता बघा, यावर आधारित परत दोन प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, तुमच्या सभोवताली कोठे कोठे प्रदूषण आढळते। तर बघा, तुमच्या आसपास जर प्लास्टिकचं प्रदूषण तुम्ही पाहिलं असाल, बऱ्याच ठिकाणी कचऱ्यामध्ये प्लास्टिक आहे किंवा सांडपाणी सोडलं जात असेल असं, तर तिथं सांडपाण्याचं प्रदूषण सुद्धा दिसत आहे। त्यानंतर बघा, प्रदूषण कशामुळे होते। आता प्रदूषण कशामुळे होते, तर प्रदूषणाला कारणीभूत अनेक घटक आहेत। जसं की कचरा व्यवस्थापन योग्य नाही केलं तर कचऱ्याचं साम्राज्य पसरतं, घनकचऱ्याचं प्रदूषण आहे, प्लास्टिक प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण करतो आपण इंधन ज्वलनातून, तर त्यानंतर मातीचं प्रदूषण होतं कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे। तर अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे विविध प्रकारची प्रदूषणे निर्माण होऊ शकतात। तर आता जाणून घेऊया आपण प्रदूषके म्हणजे काय। परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात। बघा, मी व्याख्या पुन्हा वाचते, परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके असे म्हणतात। आता परिसंस्था ही आपली जैविक आणि अजैविक दोन्ही घटकांनी बनलेली असतात। एखाद्या प्रदूषणामुळं परिसंस्थेमधल्या जैविक आणि अजैविक घटकांवर विपरीत परिणाम होत असेल तर त्या घटकाला प्रदूषके असं म्हटलेलं आहे। प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरणावर विषारी व अनारोग्य होते। प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात।
नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात, या उलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाही. बघा, नैसर्गिक आणि अनैसर्गिक असे दोन्हीही प्रदूषके असू शकतात, परंतु नैसर्गिक प्रदूषक जे आहेत ते कालांतराने नष्ट होतात. उदाहरणार्थ समजा जंगलामध्ये आग लागली असेल किंवा वणवा लागली असेल तर इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि जैविक हानी होते, परंतु कालांतराने ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे ती पुन्हा सुरळीत होऊ शकते. परंतु एखादी मानवनिर्मित आपत्ती असेल किंवा प्रदूषक असेल ते मात्र पर्यावरणामध्ये दीर्घ कालावधीपर्यंत तसंच राहतं आणि त्याचा परिसंस्थेमधल्या जैविक आणि अजैविक घटकांवरती विपरीत परिणाम होत असतो. ठीक आहे, तर बघा इथे एक चित्र दिसत आहे तुम्हाला, पृथ्वीचं चित्र आहे. तिथं म्हटलेलं आहे, माझ्या लेकरांनो मला वाचवा. तर चित्रावरून आपल्याला काय समजतं की जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड हे चित्र आहे की आता विविध कारणं आहेत, जसं की वाढत जाणारं औद्योगिकरण, जंगलांचा होणारा ह्रास, की ह्यामुळं तापमान वाढत चाललेलं आहे, पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे चित्र इथे दाखवलं आहे. आता आणखीन काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचा आपण विचार करूया. जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाही? असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात? बघा, नैसर्गिक प्रदूषक असेल तर कालांतराने ते नष्ट होतात, जसं की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहेच, परंतु त्याचा विपरीत परिणाम आपल्याला जाणवत नाही, कारण पर्यावरणामध्ये असणाऱ्या वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळं कार्बन डायऑक्साईडचा विपरीत परिणाम जैविक म्हणजे प्राण्यांच्या वरती काय होत नाही, आढळून येत नाही. परंतु हे कधीपर्यंत? जोपर्यंत हवेमध्ये ह्या कार्बन डायऑक्साईडचं संतुलन आहे तोपर्यंत. जर आपण वनस्पतीच नष्ट करत गेलो तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा घटकच पर्यावरणामधला नष्ट झाला तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जाईल आणि त्याचा विपरीत परिणाम मानवावरती किंवा परिसंस्थेमधल्या जैविक आणि अजैविक घटकांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. मग पदार्थ प्रदूषक कधी बनतात? जोपर्यंत एखाद्या पदार्थाचा समतोल राखला जातो पर्यावरणामध्ये तोपर्यंत ते प्रदूषक असत नाही. मात्र त्यांची संख्या प्रमाणाबाहेर जर वाढतच चालली तर मात्र ती प्रदूषके बनवू शकतात. जसं की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, तो आवश्यकच आहे वनस्पतींना जगण्यासाठी. मात्र CO2चं प्रमाण जर हवेमध्ये जास्तीत जास्त वाढत गेलं तर मात्र ते काय होणार आहे? प्रदूषक होणार आहे. त्यानंतर बघा आणखीन काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपण घेऊया. कोणकोणत्या प्रकारची प्रदूषके आढळून येतात? मग तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ मी सांगते, कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा प्रदूषक आहे, प्लास्टिक हे सुद्धा प्रदूषक आहे, किंवा कारखान्यामधून निघणारं सांडपाणी, कारखान्यामधून निघणारा धूर किंवा गाड्यांमधून निघणारा धूर, हे सगळे काय आहे? प्रदूषके आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरं आहे, प्रदूषके विघटनशील असतात की अविघटनशील? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषके ही 99% अविघटनशील असतात. काहीच प्रदूषके आहेत ज्याला आपण काय करू शकतो? विघटन करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारची प्रदूषके असतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जाणून घेतलं की प्रदूषण म्हणजे काय, सध्या प्रदूषणाची काय परिस्थिती आहे आणि प्रदूषके कशाला म्हणतात. तर यातलं महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला प्रदूषणाची व्याख्या आणि प्रदूषकाची व्याख्या पाठ पाहिजे. एक मार्कासाठी ते परीक्षेला येऊ शकतं. तर आता कोणकोणत्या प्रकारची प्रदूषणे असतात हे आपण जाणून घेऊया. यातलं एक पहिलं प्रदूषण घेत आहे आपण, हवा प्रदूषण, ज्यालाच एअर पोल्युशन असं म्हणतात. आता याच्याशी संबंधित 3 प्रश्नोत्तर दिलेले आहेत, ते आपण प्रथम चर्चा करणार आहोत. पहिला आहे बघा, पृथ्वीवर वातावरणात असणाऱ्या विविध वायूंचे प्रमाण दर्शवणारे आलेख काढा. बघा, हे भूगोलमध्ये तुम्हाला इयत्ता 7वीमध्ये झालेलं आहे. तर विविध वायूंचं प्रमाण जर काढला तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, असे विविध वायू इथं आहेत. त्यानंतर दुसरं आहे बघा, हवा हे वेगवेगळ्या वायूंचे घटकांचे एकजनशी मिश्रण आहे असं का म्हणतात? कारण हवा फक्त ऑक्सिजननी बनले का किंवा फक्त कार्बन डायऑक्साईडने बनलेला आहे का? तर नाही. तर हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हे सर्व घटक आहे आणि या सर्वांनी मिळून काय बनलेले आहे? हवा बनलेली आहे. त्यामुळे त्याला एकजनशी मिश्रण असं म्हटलं जातं. तिसरा प्रश्न बघा, इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणकोणते घातक वायू बाहेर सोडले जातात? तर इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे 2 घातक वायू काय केले जातात? वातावरणामध्ये सोडले जातात. तर आता विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा प्रदूषित होण्यास हवेचे प्रदूषण म्हणतात.
आता या हवेच्या प्रदूषणाचं काय व्याख्या आहे बघा, काय आहे, विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे किंवा प्रदूषकांमुळे हवा जर दूषित होत असेल तर तिथं हवा प्रदूषण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता हवा प्रदूषणाची कारणे अभ्यासूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हवा प्रदूषणाची कारणे अभ्यासणार आहोत. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती ही चित्र दिसत आहेत, विविध घटकांमुळे होणारे हवा प्रदूषण. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर जंगलामध्ये आग लागलेली आहे, वणवा लागलेला आहे, तर याच्यामुळे हवा प्रदूषण होऊ शकतं. कारण कोणत्याही वस्तूच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे घटक बाहेर पडतात, त्यामुळं याच्यामुळं सुद्धा हवेचं प्रदूषण होऊ शकतं. दुसरं बघा, तर तिथं काय दिलेलं आहे, ज्वालामुखीचा उद्रेक, तर याच्यामधून सुद्धा कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड सारखे घातक वायू बाहेर पडतात की जे हवेचं प्रदूषण करू शकतात. आणि तिसरा आहे बघा, इंधनाचं ज्वलन, वाहनातून निघणारा धूर, हा सुद्धा हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असा घटक आहे. पहिल्या दोन चित्रांचा जर आपण विचार केला तर ती दोन्हीही कशा आहेत, नैसर्गिक प्रदूषके आहेत. ठीक आहे, नैसर्गिक प्रदूषक आहे. आणि तिसऱ्यामध्ये जे आहे ते मानवनिर्मित प्रदूषण आहे. म्हणजे पहिल्या दोन घटकामध्ये जे काही ज्वालामुखीचं उद्रेक किंवा जंगलाला आग लागलेली आहे ते नैसर्गिक कारणं आहेत की ज्यामुळे प्रदूषण झालेले आहेत. आणि याआधी आपण अभ्यासलेलं आहे की नैसर्गिक प्रदूषके काही कालावधीनंतर त्याची तीव्रता काय होते, कमी होते, म्हणजे ते पर्यावरणासाठी कमी घातक आहेत. मात्र मानवनिर्मित घटक जे आहेत, जसं इंधनाचं ज्वलन होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडत आहे आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि हे पर्यावरणासाठी कसं आहे, हानिकारक आहे. तर आता बघा, हवा प्रदूषणाचे जे कारणं आहेत त्याचं आपण दोन गटामध्ये वर्गीकरण करणार आहोत. पहिला आहे नैसर्गिक कारण आणि दुसरा आहे मानवनिर्मित कारण. तर आता बघा, नैसर्गिक कारणांचा प्रथम आपण विचार करूया. पहिला आहे ज्वालामुखीचा उद्रेक. तर या उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. आता कोणकोणते घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात ते आपण पाहूया. हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प आणि धूलिकण हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी प्रदूषके आहेत. त्यानंतर दुसरं नैसर्गिक कारण आहे बघा, भूकंप. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळली जाते आणि यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होऊ शकतं. त्यानंतर तिसरं नैसर्गिक कारण आहे बघा, वावटळी व धुळीची वादळे. जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेमध्ये मिसळले जातात, त्यामुळे की ज्यामुळे हवा दूषित होते. त्यानंतर बघा, चौथं कारण आहे वणवे. वणव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड व धूर वातावरणामध्ये मिसळतो. आणि शेवटचं नैसर्गिक कारण आहे सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे. काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेमध्ये मिसळतात. बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एखादं व्हायरल इन्फेक्शन झाले आहे, फंगल इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इन्फेक्शन झालेलं आहे. आता हे इन्फेक्शन जर हवेमधून होतं म्हणजेच काय, सूक्ष्मजीव म्हणजे एखाद्या रोगाला कारणीभूत असणारं सूक्ष्मजीव किंवा एखाद्या कवकाचं बीजाणू हवेमध्ये पसरलं तर ते रोगास कारणीभूत होतं आणि यामुळं प्राण्यांनाच नाही तर वनस्पतींवरती सुद्धा रोग निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं प्रदूषणाला कारणीभूत असणारे हे घटक आहेत. तर नैसर्गिक कारणे कोणकोणते आहेत बघा, ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, वणवे आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे. आता आपण मानवनिर्मित कारणांचा विचार करूया. पहिला आहे इंधनाचा वापर. दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेमध्ये मिसळतात. तर घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा, उघड्यावर जाळलेले पदार्थ की यामुळे हवेचे प्रदूषण काय होऊ शकतं. त्यानंतर दुसरं मानवनिर्मित कारण आहे औद्योगिकरण. विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणामध्ये मिसळतात आणि हे सगळं औद्योगिकरणामुळे होणारं प्रदूषण आहे. त्यानंतर तिसरं आहे बघा मानवनिर्मित कारणं, अणु ऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम आणि ग्रॅफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांचा वापर केला जातो. त्यामुळं किरणोत्सारी पदार्थ जे असतात ते हवेमध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक कारणे जे असतात
ती काही कारणासाठी उद्भवतात आणि कालांतराने त्याची तीव्रता कमी होतात. म्हणजे नैसर्गिक प्रदूषके जे असतात ते पर्यावरणासाठी इतकी घातक नाही आहेत. मात्र मानवनिर्मित प्रदूषके जे आहेत ते पर्यावरणामध्ये दीर्घ कालावधीसाठी राहतात आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी होऊ शकते. आता बघा, याच्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न आहे बघा, वरील प्रमुख कारणांशिवाय हवा प्रदूषणाची कारणे कोणती आहेत? तर बघा, जवळजवळ सर्वच कारणांचा आपण इथं विचार केलेले आहेत, नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. तर ही कारणं वगळून जर तुम्हाला दुसरी काही कारणं सुचत असतील तर तिथं सुद्धा तुम्ही काय करू शकताय, त्या हवा प्रदूषणाचा मध्ये त्या कारणाचा उल्लेख करू शकताय. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, इथं मग घरगुती इंधनाच्या ज्वलनातून सुद्धा हवा प्रदूषण होऊ शकतं, हे कारण तुम्ही तिथं घेऊ शकताय. किंवा कधी कधी आपण कचरा जो असतो, घनकचरा, तो उघड्यावरती जाळतो, त्याच्यामुळे सुद्धा हवा प्रदूषण होऊ शकतं. किंवा शेतामध्ये बघा, जी पाचट ठेवली जाते आणि ते जळवलं जातं, त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हवेमध्ये मिसळलं जातं. हे सुद्धा हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणारे घटक आहेत. त्यानंतर बघा, पुढे दिलेला आहे दुसरा प्रश्न, 4 स्ट्रोक इंजिन गाड्यापेक्षा 2 स्ट्रोक इंजिन गाड्यांमुळे हवा जास्त प्रदूषित होते का? तर हे कारणं जे आहेत त्या कारणांचा विचार तुम्ही करायचा आहे, तो शोधायचा आहे. आता पुढे बघा, हवा प्रदूषके, स्रोत आणि त्याचे परिणाम आपण आता विचारात घेणार आहोत. तर हवा प्रदूषकामध्ये महत्त्वाचे घटक आहेत बघा, सल्फर डायऑक्साईड. तर त्याचा स्रोत आहे, आता हा कारखान्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतो आणि त्याचा परिणाम काय होतो शरीरावरती? तर डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला आणि दम लागणे. मुळात सल्फर डायऑक्साईड हा नाकावाटे फुफ्फुसामध्ये प्रवेश करतो आणि तिथं कफ निर्मिती करतो. एकदा कफ निर्माण झाला की मग खोकला आणि दम लागणे हे आपल्याला काय होतात, शारीरिक परिणाम उद्भवतात. त्यानंतर आहे बघा, दुसरा हवा प्रदूषक आहे कार्बन मोनॉक्साईड. कारखान्यातून किंवा घरगुती इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. त्याचा परिणाम जर अति प्रमाणामध्ये हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल तर रक्ताच्या ऑक्सिजन क्षमतेमध्ये घट होतो. म्हणजेच ऑक्सिजन क्षमतेमध्ये घट झाली म्हणजेच आपले RBCचा जो काउंट आहे तो सुद्धा काय होतो, कमी होतो. त्यानंतर बघा, नायट्रोजनचे ऑक्साईड्स हे हवेच्या इंधनाच्या ज्वलनेतून बाहेर पडतं. फुफ्फुसे आणि श्वसन मार्गाशी संबंधित विकार याच्यामध्ये होऊ शकतात. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, उद्योग व वाहनांचा धूर हे त्याचं स्रोत आहे आणि याचा श्वसन मार्गावरती विपरीत परिणाम होतो. धूळ, उद्योग आणि वाहनांचा धूर याच्यामध्ये सिलिकॉसिस व्याधी होतं. सिलिकॉसिस म्हणजे काय? तर याच्यामध्ये लाल रक्तपेशीमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्याला सिलिकॉसिस रोग असं म्हटलं जातं. त्यानंतर कीडनाशके याचा स्रोत आहे शेतीमध्ये वापरण्यात येणारी विविध कीटकनाशके जी पावसाच्या पाण्याबरोबर मिसळून काय होतात, मिसळली जातात आणि किंवा त्याच्यामध्ये काही ऑक्साईड्स असे असतात की जे डायरेक्ट हवेमध्ये वायू अवस्थेमध्ये मिसळले जातात फवारणी करत असताना आणि याच्यामुळं काय होतं, मनोदुर्बल्य आणि दीर्घ श्वसनामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणजे ताणतणावाची निर्मिती सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतो. आता कीटकनाशकांच्यामुळे ताणतणावाची निर्मिती होते म्हणजे काय? तर आपलं ताणतणावाचं संतुलन करण्यासाठी मेंदू डोपामाइन नावाचा एक संप्रेरक तयार करतो. मग अशा प्रकारच्या कीटकनाशकांच्यामुळं श्वसन मार्गामध्ये हे रक्तामध्ये मिसळतात आणि मेंदूपर्यंत पोहोचवतात. म्हणजे रक्तामार्फत हे रसायन मेंदूपर्यंत पोहोचवलं जातं आणि डोपामाइन संप्रेरकावरती त्याचा वाईट परिणाम होतो की ज्यामुळं अतिरिक्त ताणतणाव किंवा किरकोळ कारणामुळे सुद्धा जो ताणतणाव येतो ते त्याच्यामुळं काय होऊ शकतो, उद्भवू शकतं. त्यानंतर शेवटचा हवा प्रदूषक आहे मिथेन. कारखान्यातून होणारी वायू गळती याचा परिणाम काय होतो बघा, विषबाधा, त्वचेचा कर्करोग, दमा आणि श्वसन संस्थेचे विकार. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे होते हवा प्रदूषके, स्रोत आणि त्याचा होणारा परिणाम. तर ह्या सर्व परिणामांचा विचार केला तर आपल्याला यासाठी पर्यायी कोणकोणते मार्ग सुचवता येतील त्या पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे आणि सर्व नियम आपण स्वतःपासून स्वतःला लावून घेणं आवश्यक आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषके म्हणजे काय, हवा प्रदूषणाची व्याख्या, हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे, मानवनिर्मित कारणे, हवा प्रदूषके कोणकोणती आहेत, त्याचे स्रोत कोणते कोणते आहेत आणि त्याचे परिणाम कोणकोणते आहेत इत्यादी भाग अभ्यासलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. स्क्रीनवरती जो तुम्हाला प्रश्न दिसत आहे तो तुम्ही वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.